तर तिथं नक्कीच कुठंतरी काही ना काहीतरी वाद होणार, विवाद होणार. पण आता एक चांगली कमिटी आहे, मग त्याच्यामध्ये नूरजरशा, बाळासाहेब रोटे, खांडेकर साहेब, अर्चना दानवेकर वहिनी या मंडळींनी काय तो मार्ग घ्यायचा आहे. पण वादविवाद की ऐन वेळी याच्यामध्ये इंगोले नको आहेत म्हणणारी कोण लोक आहेत आणि इंगोले नको किंवा इंगोले चालत नाहीत ही कधी टॅगलाईन वापरली जाते आणि कुठल्या परिस्थितीत येते असा एक ठराविक काळ आहे. त्यावेळीमध्येच याच्यामध्ये फार मोठा चर्चा होत जाते. पण इंगोलेने कधी कोणाचं काही नुकसान केलेलं नाही, कधी कोणाचा बांध मारलेला नाही, कधी कोणाचं बांधाचं गवत चोरलेलं नाही, का कुणाचे उधारी ठेवलेली नाही, कुणाचं नुकसान केलेलं नाही, कुणाच्या प्रगतीमध्ये आडवा नाही. हॉलमध्ये ज्यांच्याकडे जी लोकप्रतिनिधी आहेत तेच सत्ता आहेत तेच म्हणणार लागलेत, आतापर्यंत तुटलेलं नाही, आता पण ना निवडून द्या आणि मी सोडवतो असे म्हणणारे पण तेच आहेत. परंतु हे पूल, बोगदा, कचरा, पाणी या प्रश्नापेक्षा सुद्धा आणखीन काही काही वेगळे प्रश्नकरांनी ही निवडणूक हातामध्ये घ्यावी. त्यांनी जर निवडणूक हातामध्ये घेतली तर चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट हे नक्की ते 100% म्हणतील. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय हातकणंगले इथं. लोकसभा, विधानसभा मतदारसंघात संपूर्ण देशात हातकणंगलेचं नाव मोठ्या उल्लेखाने घेतलं जात आहे. त्याच हातकणंगले नगरपंचायतची इलेक्शन जाहीर झाली असून काँग्रेस पक्षावर गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त ज्या घराण्यांना प्रेम केलं ते पोपटराव इंगवले, ज्यांनी हातकणंगल्याचं तालुकाध्यक्षपदी भोगवलं, त्यांचे चिरंजीव एक जे उच्च विभूषित आहेत ते आज डॉक्टर आहेत. ते त्यांच्या नावाची चर्चा आज महाविकास आघाडीतून नगराध्यक्ष पदासाठी होत आहे. ते अभिजित इंगवले साहेब आपल्या समोर येत आहेत. अभिजितजी नमस्ते. हातकणंगले नगरपंचायतीसाठी आपल्या नावाची महाविकास आघाडीतून चर्चा आहे, याबद्दल आपले नेमकं मत काय आहे? महाविकास आघाडीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत, त्याच्यापैकी मी एक इच्छुक आहे. आणि महाविकास आघाडीमध्ये हा निर्णय काय माझ्या एकट्याच्या इच्छेखातर किंवा मी इच्छुक आहे म्हणून तो होणार नाही. आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब, आदरणीय राजू बाबा आणि काँग्रेसचे जे काही हातकणंगलेमध्ये सहकारी जे सगळे आहेत ज्यांच्यासोबत मी काम करतोय, मग ते शहराध्यक्ष राजू नलवडे असतील, सचिन बोराडे असतील, गोविंद दरग, गिरीश काका, राजन काका, महादेव येवले, समीर शेख, योगेश पाटील, अशा मोठ्या लोकांचं संघटन आहे. आणि मग त्याच्यामध्ये काही नौखे पण काँग्रेसवर प्रेम करणारे आहेत. मग त्याच्यामध्ये बाळासाहेब कोठावळे आहेत, अनिल पाटील आहेत आणि विविध भागातून, विविध थरातून काँग्रेसवर प्रेम करणारा एक गट आहे. मग तो जुनाही गट आहे. त्याच्यामध्ये नगराध्यक्षपद भूषवलेले स्वर्गीय अरुण दानवेकर, तर अरुण दादांचा एक मित्र परिवार एक चांगला गोतावळा आहे, वहिनींनी पण काम केलेलं आहे. मग त्यांच्या माध्यमातून प्रकाश खांडेकर आहेत किंवा आता स्वतः वहिनी आहेत, इंद्रजित जाधव आहेत. तर अशा सगळ्या लोकांनी मिळून काँग्रेस आहे. आणि काँग्रेसमध्ये आणखीन दीपक वाडकर इच्छुक आहे, दुबाटामधून अभिषेक पाटील इच्छुक आहेत. तर अशा पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये इच्छुक असून हे सगळे सहकारी कार्यकर्ते मिळून जो काही विचार होईल तो अंतिम असेल. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत बंडाळी आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? अंतर्गत बंडाळी नाही, भाजपमध्ये एक नेतृत्व आहे, शिंदे गटामध्ये एक नेतृत्व आहे, काँग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्व आहे. त्याच्यामुळे चर्चा करत असताना अनेक तर्कवितर्क होत जातात किंवा जिथं एवढ्या लोकांची जर चर्चा होत असेल तर तिथं नक्कीच कुठंतरी काही ना काहीतरी वाद होणार, विवाद होणार. पण आता एक चांगली कमिटी आहे, मग त्याच्यामध्ये नूरजरशा, बाळासाहेब रोटे, खांडेकर साहेब, अर्चना दानवेकर वहिनी या मंडळींनी काय तो मार्ग घ्यायचा आहे. पण वादविवाद नाही. हातकणंगल्याच्या राजकारणात इंगवले चालत नाहीत याची मात्र चर्चा जोर धरत आहे, याबद्दल आपलं काय मत आहे? इंगवले चालत नाहीत हे म्हणण्यापेक्षा मला हे नाही समजत की इंगवले का चालत नाहीत. म्हणजे ऐनवेळी मला माहिती आहे चांगल्या पद्धतीनं की ऐनवेळी याच्यामध्ये इंगवले नको आहेत म्हणणारी कोण लोक आहेत आणि इंगवले नको किंवा इंगवले चालत नाहीत ही कधी टॅगलाईन वापरली जाते आणि कुठल्या परिस्थितीत येते असा एक ठराविक काळ आहे. त्यावेळीमध्येच याच्यामध्ये फार मोठा चर्चा होत जाते. पण इंगवलेने कधी कोणाचं काही नुकसान केलेलं नाही, कधी कोणाचा बांध मारलेला नाही, कधी कोणाचं बांधाचं गवत चोरलेलं नाही, का कुणाचे उधारी ठेवलेली नाही, कुणाचं नुकसान केलेलं नाही, कुणाच्या प्रगतीमध्ये आडवा नाही. तर इंगवले नको किंवा काय म्हणण्याचं काही गरज नाही.
हातकणंगल्याचा नगरपंचायत आता जरी असली तरी हातकणंगल्याचा सर्वांगीण विकास अद्याप भरपूर प्रमाणात फुटलाय. त्यामध्ये रेल्वेच्या पुलाचा प्रश्न असेल, क्रीडांगणाचा प्रश्न असेल, घनकचऱ्याचा आणि महिन्यातून कधीतरी येणाऱ्या पाण्याचा प्रश्न, यावर आपण काय सांगा? आता गहन कचऱ्याचा किंवा रेल्वे पुलाचा जो काही प्रश्न आहे, गहन कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, माझ्या माहितीप्रमाणे रस्ता, लाईट आणि गटार हे पिढ्यानपिढ्या प्रश्न तुमच्या माझ्या 20-30 पिढ्या गेल्या तरी ते हे सुरूच राहणार आहे. याच्यामध्ये गुंतवून लोकांना ठेवण्यात काही अर्थ नाही. रेल्वे पुलाचा प्रश्न जो काय आहे, तर रेल्वे पुलाचा प्रश्न हा 100% सुटणारा प्रश्न आहे. आता त्याच्यामध्ये रेल्वे प्रश्न सुरुवात झाले, त्याच्यामध्ये अगदी वादविवाद होण्यापर्यंत संघर्ष करायची तयारी होती. तुमचे सहकारी जे आहेत ते योगेश पांडव, त्यांना याची परिपूर्ण कल्पना आहे काय झालं काय नाही ते. स्वप्नील नरुटे पण याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये होते. तर काही लोकांना माहिती आहे तो प्रश्न मुळात त्या रेल्वे पुलाची अलाइनमेंटच चुकलेली होती. त्यावेळी विरोध केलेला होता. त्यावेळी बऱ्याच गोष्टी काय 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 झालेल्या होत्या. काही शासकीय अधिकारी आणि काही रेल्वेचे अधिकारी या लोक काही अप्रोच झालेले होते, येऊन भेटलेले होते आणि कशा ना कशा पद्धतीनं मला मॅनेज करायचा विषय तो होता. आणि त्याला काही लोक साक्षीला पण आहेत, परंतु त्यावेळी साथ पण मिळाली नाही. माझं एक मत आहे, कुठलाही प्रश्न असेल, आज जर तुमच्या घरासमोर जर रोड होत असेल तर तुम्ही घर सोडून बाहेर आलं पाहिजे, उमऱ्यावर आलं पाहिजे, रस्त्यावर आलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचा रस्ता होतोय का नाही याची स्वतःही खात्री केली पाहिजे. त्याला लोकपंचायत किंवा आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, नगरसेवक हे जबाबदार आहेतच, पण किंबहुना आपणही आहे. आणि तो पुलाचा प्रश्न, घन कचऱ्याचा प्रश्न जो आहे तो त्याला तर चांगल्या पद्धतीनं जागा मिळून त्याला काही फंडिंग लागलेला आणि त्याचं विघटन कशा पद्धतीने करायचं, प्रक्रिया करायचं हेही होणार आहे. पण मला एक असं वाटतं की हातकणंगल्याचे काही प्रश्न आहेत. हातकणंगले हे गाव जे आहे ते माळ भागावर थोडं वसलेलं आहे. माळ भागाचे प्रश्न वेगळे आहेत, पेट्यावरचे प्रश्न हे वेगळे आहेत, गाव भागातले प्रश्न वेगळे आहेत. पाणी पुरवठा येत नाही, तुमच्याच गावची ग्रामपंचायत आणि आमचा याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने आता प्रश्न सोडवणार म्हणणारी हीच लोक सभागृहात आहेत, हेच निवडून आलेले आहेत, तेच पक्ष आहेत आणि तेच म्हणतात आम्ही प्रश्न सोडवणार. म्हणजे हॉलमध्ये ज्यांच्याकडे जी लोकप्रतिनिधी आहेत तेच सत्ता आहेत, तेच म्हणायला लागलेत आतापर्यंत सुटलेलं नाही, आता पण ना निवडून द्या आणि मी सोडवतो असे म्हणणारे पण तेच आहेत. परंतु हे पूल, बोगदा, कचरा, पाणी या प्रश्नापेक्षा सुद्धा आणखीन काही काही वेगळे प्रश्न आहेत. मग महिलांसाठी वेगळे प्रश्न आहेत, वृद्धांसाठी वेगळे प्रश्न आहेत, त्यांना वेगळी सोय करता येते आपल्याला नगरपंचायतच्या मार्फत. महिलांसाठी वेगळी सोय करता येते, वृद्धांसाठी वेगळी सोय करता येते, शेतकऱ्यांसाठी वेगळी सोय करता येते, युवकांसाठी वेगळी सोय करता येते. त्यांच्यासाठी योजना आणता येतात आणि नगरपंचायतच्या स्वायत्त फंड असून त्याच्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं अगदी दवाखान्यापासून उतारवायापर्यंत त्याचं घर चालणं, खाणं, पिणं, सुख वस्तू खाऊन पिऊन घर कसं म्हटलं जातं ते सगळं करता येते. तिकडेही लक्ष दिलं पाहिजे. सारखा तो रेल्वे, पूल आणि पाणी म्हणून हे होणारच आहे, हे पिढ्यानपिढ्या होणार आहे आणि तो संपवणारच आम्ही प्रश्न. हातकणंगले नगरपंचायतीवर सामाजिक कार्यकर्ते राजू गोरे यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलाय, यात किती तथ्य आहे? राजू गोरे आणि सीओ साहेब यांची काहीतरी चर्चा झालेली होती आणि त्यांनी आता कसं आहे, आम्ही जर गेलो आणि आम्ही तिथं किंवा मी जर गेलो किंवा आणि कोण जर प्रशासन चांगला मुठीमध्ये ठेवीन, प्रशासनावर 100% वचक ठेवीन. प्रशासनावरच वचक नाही, काही नाही, एवढ्या मोठ्या सगळ्या पक्षाचे तिथं जर होते लोक तर त्यांनी वचक ठेवला पाहिजे होता ना, जाब विचारला पाहिजे होता ना, काय खरं आहे, हा पैशाचा विनियोग असा होतो, इथं पैसे चुकीचे चाललेत, या पद्धतीने इथं भ्रष्टाचार झालाय. बाहेरची लोक येऊन जे हॉलमध्ये नाहीत ती येऊन निदर्शनास आणायला लागले. तर ही हातकणंगले नगरपंचायतीसाठी आणि प्रशासनासाठी, राजकारणासाठी फार लाजिरवाणी गोष्ट आहे. हातकणंगल्यात आता विकास कामं ठप्प झाल्यात. नेमका महाविकास आघाडीच्या गटनेत्यात आपली चर्चा चालू आहे. मला वाटते महाविकास आघाडीच्या गटनेत्यांना आपणही गुप्त बैठकाही झालेल्या आहे, त्यांच्याही आपल्याला मला वाटते आपण चर्चा करा असं त्यांनी आदेश दिले. याबद्दल आपलं नेमकं मत नाही, चर्चाही वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी ही करायला लागले, सुरू होऊ लागले आणि होणार पण आता ते वरिष्ठ नेते जे काही आदेश घेतील ते. पण विकास ठप्प झालाय त्या मतावर माझी भूमिका ही ठाम आहे की सत्ताधारी आता खालून पासून वरीपर्यंत सगळीकडे गावात घ्या, तालुक्यावर घ्या, जिल्ह्यात घ्या, राज्यात घ्या, देशात घ्या, यत्र तत्र सर्वत्र भाजप आहे. कशा पद्धतीनं त्यांनी फंड आणला पाहिजे होता किंवा किती कोट्यावधीची कामं आणली पाहिजे होती, परंतु तशा पद्धतीने विकास झाला नाही. तिथं विकास करायसाठी फक्त अमुकच पक्ष पाहिजे, तमुकच पक्ष पाहिजे किंवा हीच व्यक्ती पाहिजे असं का नाही. कुठली जरी सत्ता आली, कुठला जरी पक्ष आला तर जो काही फंड नगरपालिकेला, नगरपंचायतीला जो येणार आहे तो येणारच आहे. त्याचं योग्य पद्धतीनं नियोजन करणं
आणि प्राधान्यक्रम ठरवून या ठिकाणी हा फंड खर्च केला पाहिजे, त्या ठिकाणी तो फंड खर्च केला पाहिजे. या पद्धतीने जर गेला तर विकास कुठे ठप्प होणार नाही आणि सगळ्या समस्या या सुटणार आहेत. महाविकास आघाडीने जर आपल्याला नगराध्यक्ष पदाची संधी दिल्यास हातकणंगल्याच्या जागृत मतदारांना आपण काय संदेश द्याल? मी जागरूक मतदारांना हेच सांगेन की राजकारणावर तरी काही माझं घर किंवा मी व्यक्तिशः जगलेलं नाही किंवा चाललेलं नाहीये, की ज्याच्याकडे विजन असणारा माणूस कोण आहे किंवा ती पारख ओळखून, वेळ देणारा ओळखून किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आमिषाला बळी न पडणारा मी वारंवार निवडणूक लढवणार नाही किंवा माझ्या घरातले कोण निवडणूक लढवणार नाही. एकदा संधी द्या, त्या संधीचं नक्की सोनं करीन. तुम्हाला मान कुठं खाली घालावं लावणार नाही. आणि आपण सुज्ञ आहात आणि योग्य ते निर्णय घेतील अशी माझी हातकणंगलेकरांना आपल्या मार्फत एक विनंती आहे. आता निवडणुकीच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप होत राहतील, विरोधकही आपल्यावर काही आरोप करतील, आपणही विरोधकांच्यावर काही आरोप कराल. नेमकं आपलं विजन काय असेल? नाही, आरोप प्रत्यारोप आता राजकारण देशात राज्यात इतकं गढूळ झालंय, मलिन झालंय. परंतु एक युवकाने माझं तर एक मत आहे की हातकणंगलेकरांनी ही निवडणूक हातामध्ये घ्यावी. त्यांनी जर निवडणूक हातामध्ये घेतली तर चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट हे नक्की ते 100% म्हणतील. पण निवडणूक हातामध्ये घेणं गरजेचं आहे. आणि माझा हा संदेश राहील, आम्ही स्वतःहून किंवा मी व्यक्तिशः राजकारण गढूळ करणार नाही, खराब करणार नाही किंवा राजकारणाची पातळी ढासळून मी देणार नाही. ज्या पद्धतीनं समोर आरोप प्रत्यारोप किंवा फैरी जर जशा झाडात जातील त्या पद्धतीनं आम्ही जाऊ, पण प्रचंड कमालीचा संयम ठेवेल. संयम आहे. अजूनही तुम्हाला खूप कळेल की या राजकारणामध्ये आणि येणाऱ्या दिवसामध्ये बऱ्याच हातकणंगलेमध्ये उलथापालथ होणार आहे आणि बरंच पुलाखालनं पाणी जाणार आहे. म्हैस पाण्यात आहे तोपर्यंत आपण तिची किंमत ठरवायला नको. परंतु इथं बोलणं योग्य नाही, पण अनेक बदल घडणार आहेत. आणि आरोप प्रत्यारोप आम्ही सगळेजणच काळजी घेऊ की एक आदर्श चांगलं राजकारण कशा पद्धतीनं गावामध्ये चालेल. वरिष्ठ पण घेतील, ज्येष्ठ पण घेतील. गटातटाचं राजकारण न करता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मला नगराध्यक्ष पदाची संधी दिल्यास सर्व नगरसेवक घेऊन मी नक्कीच हातकणंगले नगरपालिका ताब्यात घेईन. परिणामी कोणत्याही पद्धतीचं घराणेशाहीचं राजकारण न करता हातकणंगल्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय उद्देश ठेवून मी काम करेल. मला राजकारणात येऊन घराणेशाही करायची नाही किंवा मला निवडणूक लढवायची नाही. परिणामी ही निवडणूक हातकणंगल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी स्वतःच्या हातात घ्यावी अशा आशयाचं मत आता डॉक्टर अभिजित इंगळे यांनी व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. न्यूज 24 साठी विनोद शिंदे, हातकणंगले.